कॉल जी ऑफ आगे पीछे है। यस रेडी सर आज हुतात्मा दिनानिमित्त आज देखिए, राहुल गांधी जी भारत जोड़ो यात्रा में बहुत ही व्यस्त है। अब देख हेलो फिर भी राहुल जी ने कल रात को मुझे फोन किया, मेरे से बातचीत की। मैं जेल से छूटने के बाद मेरी तबीयत कैसे है, मैं ठीक हूँ या इस बारे में जानकारी ली, बात की और बहुत ही प्यार से बात हुई हमारी। राहुल जी ने कहा कि हम सबको आपकी चिंता रही हमेशा, अब आप आए हैं तो ठीक रहिए और हम फिर एक बार काम करेंगे। राजनीति में जिस प्रकार के एक बिटरनेस आया है आज, दोस्त भी भाग जाते हैं ऐसे समय में। तो राहुल जैसी एक व्यक्ति है राजनीति में जो राजनीतिक मतभेद होने के बावजूद रिश्ता कायम रखते हैं, दोस्ती का है, प्यार का। तो ये बहुत ही बड़ी बात है और इसलिए भारत जोड़ो यात्रा को जो समर्थन मिल रहा है पूरे देश में, इसीलिए है कि प्यार से देश जोड़ने की बात चल रही है। और मैंने कल देखा राहुल जी के बातों में जो मिठास और जो प्यार, और जो बच्चे हो, बूढ़े हो, युवा हो, जो भारत जोड़ो यात्रा में उनके साथ जुड़ रहे हैं, उसका कारण है कि उन्हें लगता है कि हमारा राहुल है, राहुल जी नहीं है, राहुल साहब नहीं। ये बड़ी बात होती है कभी भी राजनीति में। तो इसलिए मैंने लोगों को बताया कि राजनीति में ऐसे भी लोग हैं, नहीं तो आज महाराष्ट्र के राजनीति में सभी पार्टी में हमारे दोस्त हैं, कभी ना कभी हम एक दूसरे के साथ काम भी किया है, लेकिन कितने लोगों ने पूछा कि आप कैसे। कितने लोग, जब मैं जेल में था तो फैमिली के साथ एक एक कम्युनिकेशन किया था, नहीं, एक हमारी पार्टी के लोग थे, एनसीपी के हमारे वरिष्ठ नेता थे कांग्रेस के, लेकिन हमारे मित्र तो बीजेपी में भी है। वो तो खुश रात्री मला होता, आधी त्यांनी माझी चौकशी केली होती त्यातली कसा, पण आज त्यांनी प्रत्यक्ष फोन करून तुरुंगातून सुटल्याबद्दल त्यांनी माझ्या प्रकृतीची, माझ्या एकंदरीत स्थितीची चौकशी केली। त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमची खूप चिंता होती, तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, तुमची प्रकृती तुरुंगात खराब होती। आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी चौकशी केली, ना असं नाही। राजकारणामध्ये जो एक कडवटपणा आलेला आहे सध्या देशभरामध्ये, त्याच्यामध्ये ही एक 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 प्रेमाची झुळूक असते। इतक्या व्यस्त भारत जोडो कार्यक्रमातून सुद्धा राहुल गांधी फोन करतात आपल्याला, आपल्या सहकार्याला। राजकारणामध्ये आज मित्र मित्र राहिलेला नसतो, अशा वेळेला कळून जातात। मी तुरुंगात असताना किती लोक माझ्या घरी आले मला माहिती आहे, किती लोकांनी चौकशी केली हे मला माहिती आहे। एक आमचा पक्ष, ठाकरे परिवार, माननीय पवार साहेब, त्यांचं कुटुंबीय, इतर काही काँग्रेसचे माझे सहकारी, पण भारतीय जनता पक्ष असतील, मनसेसारखा पक्ष असतील, हे सगळे आमचे एकेकडे सहकारीच आहेत, मित्र आहेत, बोलत असतात एकमेकांशी। पण किती लोकांना माझी चिंता वाटते की एका खोट्या प्रकरणामध्ये अडकवून आपल्या एका राजकारणातल्या सहकार्याला तुरुंगात टाकलं, त्याच्या घरची काय परिस्थिती असू शकेल, त्यांची प्रकृतीची काय परिस्थिती असेल, किती लोकांनी चौकशी केली। अशा वेळेला राहुल गांधी यांच्यासारखं नेतृत्व जे आज देशभरात प्रेमानं देश जोडण्यासाठी फिरत आहे, राजकीय मतभेद थोडेफार असतानाही त्यांनी वारंवार माझी चौकशी करत होते, ते होते प्रियंका गांधी होत्या। ही आपली परंपरा आहे राजकारणाची। तर राज्यपाल आणि सुधांशूची पाठराखण फडणवीस करतात, तसे ते बोलले नाही आणि राज्यपालांचं वक्तव्याचा अर्थ वेगवेगळा काढला तो असं फडणवीस नाही, मग राहुल गांधी बाबतीत असं बोलता येईल ना, आम्ही असं बोलत नाही आहोत। आम्ही राहुलजींच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही, बचाव करत नाही आहोत, हा फरक आहे। तुम्ही शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये दुसरं कोणी काही बोललं असतं तर एवढ्याला थैथयाट केला असता। हा, पण आज तुमचे राज्यपाल, तुमचे प्रवक्ते सरळ सरळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य करतात, ऑन रेकॉर्ड आहे ते, आणि तुम्ही बचाव करता। याचा अर्थ तुमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातलं तुमचं प्रेम हे खरं नाही। अजून
जळगाव.